शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनासाठी 9 सप्टेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात मोजणीला सुरुवात होणार आहे। त्याबद्दलच्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवल्यात। त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात बैठक झाली। जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देऊ शिवारात रक्ताचे पाट वाहतील, पण 1 इंचही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही। शक्तीपीठ महामार्ग हद्दपार करणारच असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादन प्रक्रियेवरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आता प्रचंड आक्रमक झालेत। शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनाच्या मोजणीला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। त्या संबंधीच्या नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना बजावल्या आहेत। 9 सप्टेंबर रोजी हसूर दुमालामधील जमिनीची मोजणी होईल। मात्र त्या विरोधात शेतकऱ्यांनी आता एल्गार पुकारण्याचा निर्धार केलाय। त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम इथं बैठक झाली। सर्वच शेतकरी प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका मांडली। 3 सप्टेंबर रोजी गावागावात जमीन मोजणीच्या नोटिसीची होळी केली जाईल। 7 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन केलं जाईल। तर 9 सप्टेंबर रोजी चलो हसूर दुमाला असा नारा देण्यात आलाय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका मांडली। हा महामार्ग प्रस्तावित असलेल्या 12 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात गुप्त बैठक झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांचा विरोध मोडून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याची चर्चा झाली। पण सरकारची दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही। काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग हद्दपार करणारच असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। माझी अशी माहिती आहे की 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये सगळ्या 12च्या 12 जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून एक गुप्त बैठक झालेली आहे आणि काही करून शक्तीपीठ महामार्ग रेटायचाच असा सरकारचा प्रयत्न दिसतो। पण काही करून शक्तीपीठ हद्दपार करायचाच असा आमचाही निर्धार आहे। काय सरकारनं कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या नोटिसा येऊन देत, काही येऊन देत, आम्ही ही मोजणी काय होऊन देणार नाही। शक्तीपीठ महामार्ग विरोधात नांगराच्या फाळाला धार लावून शेतकरी आरपारच्या लढाईला सज्ज झालेत। रक्ताचे पाट वाहतील, पण 1 इंचही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही। अधिकाऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी येण्याचं धाडसच करू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। कोल्हापूरमध्ये असं असलं तर आता फक्त आम्ही विरोध करणार नाही, चोप देणार, मग ते पोलीस अधिकारी असोत किंवा महसूल अधिकारी असोत। 9 सप्टेंबर रोजी हसूर दुमाला इथं गावबंदी आणि शिवारबंदी करून पोलीस आणि मोजणीच्या अधिकाऱ्यांना रोखलं जाईल असा इशारा गिरीश फोंडे यांनी दिलाय। बैठकीला इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, शिवाजी मगदूम, कृष्णात पाटील, नामदेव यादव, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, सम्राट मोरे, अमित नाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।